तर आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये संभाव्यता या धड्यामधल्या दोन संकल्पना पाहिल्या होत्या. एक होतं निश्चित प्रयोग आणि दुसरी होती यादृच्छिक प्रयोग. निश्चित प्रयोग म्हणजे ज्या प्रयोगाचं फलित निश्चित राहतं, वेळ काळानुसार बदलत नाही, व्यक्तीनुसार बदलत नाही. जसं रसायनशास्त्रातील सर्व प्रयोग हे निश्चित प्रयोग आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आता त्यातली दुसरी संकल्पना आपण पाहिली होती की यादृच्छिक प्रयोग. निश्चित प्रयोगानंतर ही फार इम्पॉर्टंट संकल्पना आहे यादृच्छिक प्रयोग, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो रँडम एक्सपेरिमेंट किंवा अनसर्टन एक्सपेरिमेंट. यादृच्छिक प्रयोगामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल्स दिले होते, जसे की एक नाणी फेकणे हा यादृच्छिक प्रयोग आहे, एक फासा टाकणे हा यादृच्छिक प्रयोग आहे, 1 ते 50 अंक लिहिलेल्या संख्यांच्या कार्डातून एक कार्ड काढणे हे यादृच्छिक प्रयोग आहे. आता याच्यामधलीच आपली एक तिसरी संकल्पना आज आपण पाहत आहोत. तिसरी संकल्पना आहे निष्पत्ती, जिला आपण इंग्लिशमध्ये आउटकम असं म्हणतो. जर निष्पत्तीची व्याख्या लिहायचीच असेल तर ती अशी आहे: यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असे म्हणतात. यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असे म्हणतात. The result of random experiment is called as outcomes. काही रँडम एक्सपेरिमेंट घेऊया आपण, काही यादृच्छिक प्रयोग घेऊया. पहिला यादृच्छिक प्रयोग आहे एक नाणे फेकले. पहिला यादृच्छिक प्रयोग काय? एक नाणे फेकले. एक नाणे फेकले यादृच्छिक प्रयोग आहे. एक नाणे फेकले. A coin is tossed. A coin is टॉस. एक कॉईन टॉस केलं तर आपल्याला काय काय फलितं मिळू शकतात? एक कॉईन टॉस केल्यावर आपल्याला काय काय फलितं मिळू शकतात? तर एक कॉईन टॉस केल्यावर आपल्याला फलित मिळू शकतं छापा किंवा काटा. काय काय फलित मिळू शकतं? छापा किंवा काटा. तर एखादा यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर जे आपल्याला फलितं मिळू शकतात ते फलितं म्हणजेच काय होय? निष्पत्ती होय. म्हणजे एक नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगाच्या निष्पत्ती काय आहे? छापा किंवा काटा आहे. किंवा दुसरं उदाहरण, एक फासा टाकला. एक फासा टाकला. एक फासा टाकला. अ डाई इज रोल्ड. अ डाई इज रोल्ड. एक यादृच्छिक प्रयोग आहे एक फासा टाकला. तर एक फासा टाकल्यावर आपल्याला काय काय फलितं मिळू शकतात? एक फासा टाकल्यावर आपल्याला काय काय फलितं मिळू शकतात? तर एक फासा टाकल्यावर आपल्याला फलित मिळू शकतं 1, 2, 3, 4, 5 किंवा 6. तर एखादा यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर जे आपल्याला रिझल्ट्स मिळू शकतात किंवा जे आपल्याला फलितं मिळू शकतात त्यांनाच आपण काय म्हणतो? निष्पत्ती असं म्हणतो. आणखीन एखादं उदाहरण द्यायचं असलं तर 2 नाणी एकाच वेळी फेकली. 2 नाणी एकाच वेळी फेकली. 2 नाणी एकाच वेळी फेकली. ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो आपण? 2 coins are tossed. 2 coins are tossed simultaneously. 2 coins are tossed simultaneously. 2 नाणी एकाच वेळी फेकली. 2 coins are tossed simultaneously. हा देखील काय आहे? एक यादृच्छिक प्रयोग आहे. याच्यामध्ये काय काय फलितं मिळू शकतात आपल्याला? 2 नाणी फेकल्यावर काय काय फलितं मिळू शकतात? 2 नाणी फेकल्यावर जे आपल्याला फलितं मिळतील त्या याच्या काय असतील? निष्पत्ती असतील. 2 नाणी फेकल्यावर मिळणाऱ्या निष्पत्ती म्हणजेच फलितं म्हणजेच रिझल्ट काय असू शकतो? 2 नाणी फेकल्यावर दोन्ही नाण्यावर छापा छापा किंवा पहिल्या नाण्यावर छापा दुसऱ्या नाण्यावर काटा, पहिल्या नाण्यावर काटा दुसऱ्या नाण्यावर छापा किंवा दोन्ही नाण्यावर काटा काटा असं मिळू शकतं. म्हणजे हा यादृच्छिक प्रयोग आहे. 2 नाणी एकाच वेळी फेकली. 2 नाणी एकाच वेळी फेकल्यावर इतके फलितं मिळण्याची शक्यता आहे. मग एखादं यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर मिळणारे फलितं म्हणजेच काय होय? निष्पत्ती होय. म्हणजे 2 नाणी फेकणे या यादृच्छिक प्रयोगाच्या निष्पत्ती आहे. दोन्ही नाण्यावर छापा छापा HH, पहिल्या नाण्यावर छापा दुसऱ्या नाण्यावर काटा HT, पहिल्यावर काटा दुसऱ्यावर छापा TH किंवा दोन्ही नाण्यावर काटा काटा. किंवा चौथं एक्झाम्पल दिलं तर 1 ते 50 अंक लिहिलेल्या कार्डातून 1 ते 50 अंक लिहिलेल्या कार्डातून एक कार्ड काढणे. एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढणे. एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढणे. यादृच्छिक पद्धतीने काढणे म्हणजे रँडमली काढणे. यादृच्छिक पद्धतीने काढणे. 1 ते 50 अंक लिहिलेल्या कार्डातून एक कार्ड जर आपण काढायला गेलो तर आपल्या हाती कोणतं कार्ड लागणार आहे ते आपण सांगू शकत नाही. मग हा काय आहे? यादृच्छिक प्रयोग. याच्यामध्ये किती निष्पत्ती शक्य आहेत? याच्यात शक्य असणाऱ्या निष्पत्ती 1 ते 50 अंक लिहिलेल्या कार्डातून एक कार्ड काढणे याच्यात शक्य असणाऱ्या निष्पत्ती म्हणजे फलितं 1,
2 3 4. आता या टाईपचं उदाहरण ज्याच्यात तुम्हाला 50 निष्पत्ती लिहाव्या लागतील तर तुम्ही 50ला 50 निष्पत्ती लिहिण्याची काही आवश्यकता नाही. पहिल्या 2-4 निष्पत्ती लिहून दाखवा, नंतरच्या 2-3 डॅश 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 लिहून 48 49 50 इतक्या निष्पत्ती मिळू शकतात. म्हणजे काय आहे, या लेक्चरमध्ये आपल्याला कळालं निष्पत्ती म्हणजे काय, आउटकम्स म्हणजे काय. यादृच्छिक प्रयोगाचं फलित म्हणजे निष्पत्ती. उदाहरणार्थ पहिला यादृच्छिक प्रयोग आपण काय लिहिला होता, एक नाणे फेकले, याचे एक नाणे फेकणे याची फलित आहे छापा किंवा काटा, म्हणजेच एक नाणे फेकणे याच्या त्या निष्पत्ती आहेत. जी फलित आहेत तीच काय आहेत, निष्पत्ती आहेत. यादृच्छिक प्रयोगाची जी फलित आहेत तीच निष्पत्ती आहेत. आता पुढं आपण पाहूया पुढची संकल्पना, नमुना अवकाश. निष्पत्तीनंतर नमुना अवकाश. ती संकल्पना आहे नमुना अवकाश. नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस. नमुना अवकाश म्हणजेच सॅम्पल स्पेस. नववीला असताना आपण संच हा धडा शिकलो होतो. तर नमुना अवकाश हा देखील एक प्रकारचा संच आहे, पण तो कोणत्या प्रकारचा संच, एक स्पेशल संच आहे. एखादा यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर जितक्या बी निष्पत्ती शक्य आहेत त्या सर्व निष्पत्तींचा एक संच. म्हणजे याची व्याख्या करायची असेल तर आपण काय म्हणू शकतो, यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या यादृच्छिक प्रयोगातील शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींचा संच. निष्पत्तींचा म्हणजेच फलितांचा, यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींचा संच. यादृच्छिक प्रयोगातील शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींचा संच. उदाहरणार्थ यादृच्छिक प्रयोग आहे एक फासा टाकला. यादृच्छिक प्रयोग काय आहे, एक फासा टाकला. अ डाई इज रोल्ड. तर यादृच्छिक प्रयोग आहे एक फासा टाकला. या यादृच्छिक प्रयोगात किती निष्पत्ती शक्य आहेत, जितक्या बी निष्पत्ती शक्य आहे सर्व निष्पत्तींचा एक संच म्हणजे काय असतो, नमुना अवकाश. तर मग यांचा संच कसा लिहायचा असतो, महिरपी कंसात त्याचे घटक. यादृच्छिक प्रयोग कोणता आहे, एक फासा टाकला. याच्यात कोणत्या कोणत्या निष्पत्ती शक्य आहेत, 1 2 3 4 5 किंवा 6. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नमुना अवकाश कोणत्याही यादृच्छिक प्रयोगाचा असू द्या त्याला एकाच अक्षराने दर्शवायचं, ते म्हणजे कॅपिटल एस. यादृच्छिक प्रयोग कोणताही असो त्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश हा नेहमी कोणत्या अक्षराने दर्शवायचा, कॅपिटल एस या अक्षरानेच दर्शवायचं. कॅपिटल एस, कारण नमुना अवकाशाला इंग्रजीमध्ये काय म्हणलेले, सॅम्पल स्पेस, त्याचा आद्य अक्षर यस, यानेच कोणत्याही यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश दाखवायचा आहे. नमुना अवकाश हा दुसरं तिसरं काहीही नसून तो एक प्रकारचा संच आहे. तो कोणत्या घटकांचा संच आहे, त्या यादृच्छिक प्रयोगात जितक्या बी निष्पत्ती शक्य आहेत त्या सर्व निष्पत्तींचा संच हा नमुना अवकाश आहे. समजा दुसरा यादृच्छिक प्रयोग आहे, 2 नाणी फेकली. यादृच्छिक प्रयोग आहे 2 नाणी फेकली. 2 coins are tossed. 2 coins are tossed simultaneously. दोन नाणी एकाच वेळी फेकली तर किती निष्पत्ती शक्य आहे, 2 नाणी फेकल्यावर जितक्या बी निष्पत्ती शक्य आहेत त्या सर्व निष्पत्तींचा एक संच म्हणजे या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश. मग या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश म्हणजे शक्य निष्पत्तींचा संच, शक्य असणाऱ्या निष्पत्तींचा संच काय आहे, HH HT TH TT. किंवा तिसरं उदाहरण, एक नाणे फेकले. अ कॉइन इज टॉस्ड. एक नाणे फेकल्यावर किती निष्पत्ती शक्य आहेत, एक नाणे फेकल्यावर 2 निष्पत्ती शक्य आहे, एक छापा दुसरा काटा. तर मग याचा नमुना अवकाश S बरोबर H, T. एक संकल्पना असते नमुना घटकांची संख्या. तर या नमुना अवकाशात जितके घटक आहेत, या नमुना अवकाशात किती घटक आहेत, 1 2 3 4 5 6 घटक आहे. म्हणून याच्यात नमुना घटकांची संख्या N(S) किती आहे, 6. या संचात किती घटक आहेत, 1 2 3 4. तर मग याच्यासाठी N(S) किती आहेत, याच्यासाठी N(S) आहे 4. याच्यात किती घटक आहेत, 1 2. म्हणून याच्यासाठी N(S) किती आहे
2 हे झाले नमुना घटकांची संख्या. हा झाला या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश, त्यासाठी ही झाली त्याच्या नमुना घटकांची संख्या. या यादृच्छिक प्रयोगाचा हा नमुना अवकाश आणि ही त्याच्या नमुना घटकांची संख्या. या यादृच्छिक प्रयोगासाठी हा नमुना अवकाश, ही त्याच्या नमुना घटकांची संख्या. थोडा वेगळ्या प्रकारे सांगूया आपण. म्हणजेच रँडम एक्सपेरिमेंट या ठिकाणी लिहूया त्याचा नमुना अवकाश. नमुना अवकाश हा एक संच असतो. कोणता संच असतो? त्या यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींचा संच असतो, सॅम्पल स्पेस. आणि या ठिकाणी लिहूया त्याच्या नमुना घटकांची संख्या. नमुना घटकांची संख्या. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. कोणती आहे त्याच्या नमुना घटकांची संख्या. इकडे एक्झाम्पल, इकडे सर्व यांची लिस्ट करतो. हां, पहिला यादृच्छिक प्रयोग इथे एक नाणे फेकले. अ कॉइन इज टॉस्ड. इंग्लिशमध्ये पण लिहितो काय आहे तर अ कॉइन इज टॉस्ड, जेणेकरून सेमीच्या विद्यार्थ्यांची पण सोय व्हावी. दुसरं, 2 नाणी फेकली. 2 नाणी एकाच वेळी फेकली म्हणावं, किंवा 2 नाणी फेकली. 2 नाणी एकाच वेळी फेकली. 2 coins are tossed. 2 coins are tossed. Simultaneously. तिसरं, एक फासा टाकला. A die is rolled. एक फासा टाकला. चौथं, 1 ते 20 अंक लिहिलेल्या. 1 ते 20 अंक लिहिलेल्या कार्डातून एक कार्ड काढणे. To draw a card. From the cards. To draw a card from the cards. Bearing numbers 1 to 20. ठीक आहे. काही यादृच्छिक प्रयोगांची मी या ठिकाणी लिस्ट केलेली आहे. जर तुम्ही पाहिलं तर यादृच्छिक प्रयोग आहे. पहिला 1 नाणी फेकले, अ कॉइन इज टॉस्ड. दुसरा आहे 2 नाणी एकाच वेळी फेकली, 2 coins are tossed सायमल्टेनियसली. तिसरा यादृच्छिक प्रयोग आहे 1 फासा टाकला, अ डाई इज रोल्ड. चौथा यादृच्छिक प्रयोग आहे 1 ते 20 अंक लिहिलेल्या कार्डातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले. आता या ठिकाणी पहिल्या याच्यात झाला यादृच्छिक प्रयोग. दुसऱ्या कॉलममध्ये घेतला आहे त्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश, आणि तिसऱ्या कॉलममध्ये घेतला आहे त्यातील घटकांची संख्या. तर पहिला यादृच्छिक प्रयोग 1 नाणी फेकले. 1 नाणी फेकले याच्यामध्ये किती निष्पत्ती शक्य आहेत? छापा किंवा काटा. तर मग छापा आणि काटा हा झाला याचा नमुना अवकाश. यस. मग 2 नाणी एकाच वेळी फेकली याचा नमुना अवकाश, म्हणजे याच्यात शक्य असणाऱ्या निष्पत्तींचा संच. 2 नाणी फेकली, HH, HT, TH आणि TT. 1 फासा टाकला, यादृच्छिक प्रयोग 1 फासा टाकला, त्याचा नमुना अवकाश यस, सॅम्पल स्पेस यस. 1 2 3 4 5 6. 1 ते 20 अंक लिहिलेल्या कार्डातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले, याचा नमुना अवकाश 1 2 3 4 5 डॅश 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 डॅश. किती? 1 ते 20 अंक म्हणजे 18 19 20. हे यादृच्छिक प्रयोगांचा नमुना अवकाश आणि याची नमुना घटकांची संख्या. या यादृच्छिक प्रयोगात नमुना अवकाशामध्ये नमुना घटकांची संख्या याच्यासाठी एन ऑफ एस बरोबर किती आहे? सॉरी याच्यासाठी एन ऑफ एस बरोबर 2 आहे. याच्यासाठी एन ऑफ एस बरोबर किती आहे? 4 आहे. आणि याच्यासाठी एन ऑफ एस बरोबर किती आहेत? याच्यासाठी एन ऑफ एस बरोबर
6 घटकांची संख्या. आणि याच्यासाठी एन ऑफ एस बरोबर एकूण घटक किती आहे 1 पासून तर 20 पर्यंत, ते झाले एन ऑफ एस बरोबर 20. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये इतकंच. काय काय पाहिलं आपण आजच्या लेक्चरमध्ये? यादृच्छिक प्रयोग, त्याचा नमुना अवकाश, त्यातील नमुना घटकांची संख्या आणि निष्पत्ती. निष्पत्ती म्हणजे यादृच्छिक प्रयोगातील शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींचा संच. ठीक आहे, बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात.